जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवंत 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 फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवंत 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 ऐसे जागवितो मना ऐशी जागवितो मना ऐसे जागवितो मना ऐशी जागवितो मना सरिसे जना सहित सरसे 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 जना सहित अवघे निरसुनी काम अवघे निरसुनी काम अवघे निरसुनी काम घ्यावे विठोबाचे नाम घ्यावे विठोबाचे नाम ऐसे जागवितो मना ऐसे जागवितो मना सरसे जना सहित सरसे जना सहित विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो
तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार येथे सार भगवंता येथे सार भगवंत ऐसे जागवी तो मना मना ऐसे जागवी तो मना येते येते सार भगवंत ऐसे जानवी तो मना ऐसे जानवे तो मना फलकट तो संसार 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 येथे सार भगवंता येथे सार भगवंत ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना येते भगवंत सार येते सार भगवंत ऐसे जानवी धोमरा ऐसे जानवी धोमरा जना सहिता सरसे जना सरसे जना सरसे जना
साध्वी विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम गुरुवर्य बंसी महाराज सद्गुरु किशोर महाराज गुरुवर्य रामकृष्ण महाराज सद्गुरु जो महाराज पलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित अवघे निरसोनी काम अवघे निरसोनी काम घ्यावे विठोबाचे नाम ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित तुका म्हणे देवा विन तुका म्हणे देवा विन केला शिन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः दूसरे चरण संततिया दोषारी चरण संतातिया दोषारी चरण संतातिया जय कृपादानी किती दावेदार रंगबादाने कहे बाबाजी गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गजाननं भूतगणादिसेवितं कपीथ जम्बू फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशम् आनन्दिवल्लभम् नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा
तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा नमन माझे गुरुराया महाराज दत्तत्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती विठ्ठल पलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभायमान असणारे विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकात आल्यानंतर तुकोबाराय सर्वांना सूचित करतात की या मृत्यूलोकात आल्यानंतर संसार कसा आहे आणि भगवंत कसा आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित झालो. निमित्त काय आहे सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य म्हणून दोन शब्दाचा परिहार्थ असा. आपलं पुण्यक्षेत्र कुपटी हे गाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. पुण्यक्षेत्र असणारं हे कुपटी हे गाव भगवंताच्या कृपेनं अधिष्ठानानं साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली आपली संपूर्ण काय भूमी आहे. ज्यांच्या वास्तव्यानं पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे ती आपल्या सर्वांचं आदर्शस्थान श्रद्धास्थान वैकुंठवासी त्यागमूर्ती गुरुवर्य बंशी बाबा. बाबांनी अशी क्रांती केली की वडलोपार्जित इस्टेट विकली आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं मंदिर बांधलं. नुसतं मंदिर बांधलं नाही तर संपूर्ण आयुष्य ज्ञानोबरायांकरता खर्च केलं. म्हणजे गुरुवर्य बाबांचं आवडतं गाव हे. जसं माळी चिंचोर हे गाव तसं खुट्टी हे गाव आवडतीच. तसेच वैकुंठवासी रामकृष्ण महाराज, तसेच श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा, तसेच गुरुवर्य आपले देवगडचे बाबा, या सर्वांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले आपलं हे गाव आहे. गुरुवर्य बंशी बाबांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या गावावर प्रेम केलं, परिसरावर प्रेम केलं, तालुक्यावर प्रेम केलं. आणि इथल्या सर्व मंडळींनी परिसरानं बाबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम केलं. गेल्यानंतर सुद्धा ज्ञानेश्वरी वाचा आणि मंदिरावर प्रेम करा ही भूमिका आज तालुका जिल्हा काय करत आहे, जपत आहे. आपण सर्व मंडळी पुण्यवान आहोत का बाबांची सहवास आपल्याला घडला. म्हणून गुरुवर्य बाबांचं आवडतं गाव. जुन्या काळची मंडळी सांगतात पुलाचं कामच त्यांनी केलेलं इथलं. बरोबर आहे ना. ही सर्व कारले पटेल ही सर्व मंडळी आहे. पुलाचं काम होत नव्हतं. बरोबर आहे का नाही. हा असं बाबांनीच हे सगळं केलेलं काम आहे. जाऊ द्या म्हणले एकूण काही रस्ता सर्वांचाच काय होईल मार्ग सुखकर होईल. बाबांनी सांगितलं का या नदीतून या ओढ्यातून पोहून बाबा एक दिवस करजगावला कीर्तनाला गेले होते का नाही. कीर्तना करता पोहून जाणारा पहिला महात्मा म्हणजे गुरुवर्य बंशी बाबा. म्हणून सर्वांना आग्रह धरला की इथं पूल झाला पाहिजे म्हणून पुलाचंच काम इथं बाबांनी केलेलं आहे. म्हणून गुरुवर्य बाबांच्या आवडतीचं हे गाव आहे. गावामध्ये अनेक काही परिवार आहेत. त्यापैकी आपल्या सर्वांच्या परिचयाचा परिवार असणारा हा कडू परिवार आणि या परिवाराच्या असणाऱ्या मातोश्री की ज्यांनी या परिवाराला जगवलं, वाढवलं, शिकवलं, साध्याचा मार्ग दिला, नवे नवे व्यावहारिक शिक्षण देण्याबरोबर संस्कार देण्याचं महत्वाचं कार्य आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. अशा कैलासवासी गंगा भागीरथी दगडाबाई कोंडीराम पाटील कडू
या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपूर्ण त्यांचा कडू परिवार, सर्व आप्तेष्ट मंडळी, मित्र परिवार, या गावातील पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील मंडळी, नवे नवे गावातील पंचक्रोशीतील तालुक्यातील सर्व वारकरी परिवार, सर्वजण आज त्यांना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा संपूर्ण परिवार श्री सखाराम भिकाजी पाटील कडू हे त्यांचे दीर, श्री अशोक कोंडीराम पाटील कडू हे त्यांचे चिरंजीव, श्री अविनाश अशोक पाटील कडू हे त्यांचे नातू, सौभाग्यवती लंकाबाई अशोक पाटील कडू हे त्यांच्या सुनबाई, श्री योगेश्वर अशोक पाटील कडू हे त्यांचे नातू, सौभाग्यवती अर्चना रामदास पाटील देवकुळे त्यांची नात, सौभाग्यवती विमल एकनाथ पाटील सपकाळ ही त्यांची कन्या, एकनाथ गणपत पाटील सपकाळ हे त्यांचे जावई, श्री अमोल एकनाथ पाटील सपकाळ हे त्यांचे नातू, सौभाग्यवती कविता अमोल पाटील सपकाळ ही त्यांची नात. असा संपूर्ण कडू पाटील परिवार, देवकुळे पाटील परिवार, सपकाळ पाटील परिवार, सर्व आप्तेष्ट मंडळी, मित्र परिवार, आज सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज कार्यक्रमाकरता वारकरी संप्रदायातील पंचक्रोशीतील गावातील सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये गावकरी सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. मग गावातील सुखाचं भजन, दुःखाचं भजन, गावातील सप्ताह, काकडा, हरिपाठ, दिंडी सोहळा हे सर्व निष्ठेनं पार पाडणारी सर्व खुट्टी गावातील आणि बाबांच्या सहवासात परमार्थ करणारी सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झाले आहे. तसेच बाबांच्या कीर्तनात ज्यांनी मृदंग वाजवला आमचे भागचंद महाराज, मृदंग बरोबर आहे का नाही, मृदंग वाजवण्याचं काम त्या काळी केलं. असे गावातील पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तसेच सपकाळ परिवाराचा आणि ज्यांचा स्नेह संबंध या गावी असल्यामुळं माळी चिंचोरा हे त्यांचं गाव आणि गावातील माळी चिंचोरा गावातील सर्व भजनी मंडळ जे गावातील संपूर्ण निष्ठेनं श्रद्धेनं वारकरी संप्रदायाचं कार्य करतात. म्हणून सर्व असणारं आमचं संत सावता महाराज भजनी मंडळ, संत रोहिदास महाराज भजनी मंडळ, श्री तुकोबाराय भजनी मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, ही सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सर्व भजनी मंडळ या ठिकाणी माळी चिंचोरा गावातील आहेत, आपल्या खुट्टी गावातील आहे, जवळ गोमळवाडी या परिसरातील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगाची सेवा जे करतात आमचे वैभव महाराज, ज्यांची सुंदर सिस्टीम आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं सिस्टीम देण्याचं कार्य आदरणीय आमचे भाऊ करत आहेत. म्हणून सर्व आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आमचा सपकाळ परिवार माळी चिंचोरा गावात राहत असताना धार्मिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य आहे, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हजर असणारा आमचा सपकाळ परिवार आहे आणि चांगल्या पद्धतीनं संसार करता करता परमार्थ करणारा सर्व सपकाळ परिवार आहे. म्हणून त्या परिवारानं संतोषी भाऊ असतील, रायबान भाऊ असतील, त्यांनी सर्व भजनी मंडळांनी मला सांगावा दिला आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या दर्शनाचा आलेला योग आहे. आमचे कारले पाटील तेही या ठिकाणी आहेत. तसेच आमचे परिसराचे नेते श्री तुकाराम पाटील शेंडे तेही या ठिकाणी उपस्थित झाले. गावातील सर्व वारकरी परिवार आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि राहिलेल्या मर्यादित वेळेमध्ये शिवाजी मामा राहिलेल्या मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल या मृत्यूलोकात आल्यानंतर आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकाला निघून जायचं आहे. मृत्यूलोकाचा नियम आहे, मृत्यूलोकाची घटना आहे. आयुष्य संपल्यानंतर आम्हाला इथून जावं लागतं. मग जगामध्ये या विश्वामध्ये कोणी असू द्या, आयुष्य संपल्यानंतर प्रत्येकाला आपलं आयुष्य संपल्यानंतर जावं लागतं. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची उपासना करणारी आपण सर्व मंडळी आहोत. ज्ञानोबाराय सांगतात, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी उपजेते नाशे नाशे देते पुनरपि दिशे हे घटका यंत्र जैसे परिभ्रमेगा
जैसे जीर्ण वस्त्र वस्त्र सांडिजे सांडिजे मग नूतन विडीजे तैशी देहांतरीचे स्वीकारिजे चैतन्य नाथ तेव्हा ज्ञानोबराय सांगतात आणि शरीर जात ते आघवे हे नाशवंत जिवंत स्वभावे म्हणून तू अना जुजावे पांडुकुमारा तेव्हा ज्ञानोबराय सांगतात ना तरी उदो असतो वास्तूची आबसे हे होत अखंडित जात होत होत जात तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी तेव्हा ज्ञानोबराय सांगतात आगादीचा अग्नी गेला देह नोये चिखल ओला वाया आयुष्य वेळा पुला अंधारा गिवसी किंवा ज्ञानोबराय सांगतात मरणाराचे अंग पडी घाती अवघे रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती किंवा ज्ञानोबराय सांगतात इंद्रिया अनुगडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया आत बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे किंवा ज्ञानोबराय सांगतात जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी किंवा ज्ञानोबराय सांगतात एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरता ही चित्ता युगांत नोहे किंवा आयुष्य ते तजिने हे पुढे के गा किंवा मरण मुहूर्त न पाहे जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळयाचे नि आसे की वाढविते करते उल्हासे उभवते गुडिया बस का बापचंद महाराज ही सर्व ज्ञानेश्वरीची सेवा करणारी मंडळी आहे बाबांची कृपांकित सर्व मंडळी आहेत म्हणून जीवन जगत असताना या सगळ्या ओव्यातून ज्ञानोबरांना सांगायचे आयुष्य संपल्यानंतर आपल्याला जायचं आहे पण जाताना माणसानं जायचं कसं जायचं मनुष्याला आयुष्य किती मिळालं याला किंमत नाही दिलेल्या आयुष्यामध्ये तो मनुष्य जीवन कसं जगत आहे आणि कसं जगलेलं आहे याला फार किंमत वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबा आपल्यातून निघून गेले देहरूपानं जरी गेले असते तर कार्यरूपानं अमर झाले गुरुवर्य जवळ असणारे रामकृष्ण महाराज देहरूपानं गेले कार्यरूपानं अमर झाले श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा देहरूपानं गेले कार्यरूपानं अमर झाले इकडे वरती गेल्यानंतर गुरुवर्य वेदांत घराघरामध्ये पोहोचवला भाऊराव बाबा देहरूपानं गेले कार्यरूपानं अमर झाले म्हणून अनेक देशभक्त साधू संत शूरवीर सर्व मंडळी गेले देहरूपानं पण त्यांनी माग काय ठेवलं तर माग कीर्ती ठेवलेली आहे म्हणून मनुष्याला आयुष्य किती मिळालं याला किंमत शास्त्र देत नाही दिलेल्या आयुष्यामध्ये तो मनुष्य जीवन कसं जगतो आणि कसं जगलेलं आहे याला फार किंमत शास्त्रकार देतात म्हणून देहरूपानं आपल्या सर्वांना जायचं आहे पण कीर्ती रूपानं कार्यरूपानं आपला काय व्हायचंय अमर व्हायचंय आणि या अनुषंगानं आपण जीवन जगायचं स्त्री असो किंवा पुरुष असो जीवन जगत असताना असं जीवन जगायचं की ज्ञानोबराय सांगतात आपल्याकडे पाहून कवनाची बवई उचलवे पहा हात तर जाऊ द्या पाय तर जाऊ द्या शरीर तर जाऊ द्या आपल्याकडं पाहून एखाद्याची भवई सुद्धा आपल्याकडं वर झाली नाही पाहिजे असं जीवन जगावं विठ्ठल विठ्ठल या कडू परिवाराच्या असणाऱ्या मातोश्री चांगल्या पद्धतीनं जीवन जगल्या सुख दुःखाचे आघात त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतले आणि पुढच्या परिवाराला एक चांगला संदेश देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे या माऊलीनं दोन भूमिका निभावलेल्या आहेत कोणत्या दोन तर आपल्या पतीचा आधार गेल्यानंतर या परिवाराला वडिलांचा आधार सुद्धा देण्याचं कार्य केलेलं आहे आणि आईचं प्रेम देण्याचं सुद्धा कार्य या माऊलीनं आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे प्रतिकूल अवस्थेमध्ये ते राहिले आणि पुढच्या पिढीला मुलं मुली सुना नातवंड संपूर्ण त्यांचा परिवार चांगल्या पद्धतीनं त्यांना संदेश देण्याचं कार्य जीवन जगत असताना केलेलं आहे पूर्वीच्या काळच्या मंडळीचा आपण जर विचार केला पूर्वीच्या काळची जी मंडळी होती चांगदेव महाराज पूर्वीच्या काळची जी मंडळी होती निरक्षर मंडळी होती अक्षराची ओळख नव्हती अक्षर कशाला म्हणतात हेच त्यांना माहिती नव्हतं एखाद्या बँकेत जर गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं द्या तुमची सही ते म्हणायचे घ्या आमचा अंगठा बरोबर आहे की नाही गुरुजी हा गुरुजी साक्षर आहेत घ्या म्हणायचे काय आमचा अंगठा आहे निरक्षर मंडळी होती पण पुढच्या पिढीला
व्यावहारिक शिक्षण देण्याबरोबर संस्कार देण्याचं महत्वाचं कार्य आपले पूर्वसुरी करत होते. आज जर आपण या विज्ञान युगाचा विचार केला, विज्ञान युगाचा विचार केल्यानंतर अक्षराची ओळख सर्वांनाच झालेली आहे. अक्षरांची ओळख सर्वांना आहे. भरपूर मंडळी एज्युकेटेड झालेले आहेत, शिक्षण उच्च शिक्षित झालेले आहे, पण पुढच्या परिवाराला फक्त व्यावहारिकच शिक्षण देत आहे, संस्कार देण्याचं कार्य करत नाही. संस्कार न दिल्यामुळं यांना उच्च शिक्षण देऊनही शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला दुःख भोगावं लागतं. याचं कारण काय आहे? फक्त पुढच्या पिढीला आपण व्यावहारिक शिक्षण देतो, संस्कार देण्याचं कार्य करत नाही. पण या माऊलीनं व्यावहारिक शिक्षण तर या परिवाराला दिलेलंच आहे चांगल्या पद्धतीनं, पण संस्कार देण्याचं सुद्धा कार्य आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. म्हणून चांगल्या पद्धतीनं त्या जीवन जगल्या आणि जगत असताना त्यांनी पर्वकाळ सुद्धा चांगला साधला. आता आजचा असणारा दत्त जयंती, दत्त जन्माचा हा काय आहे? दत्त जन्माचा हा सोहळा आहे. धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोधर. भगवान दत्तात्रयानं ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतार त्यांनी आजच्या दिवशी घेतला. म्हणजे आजचा दत्त जयंतीचा हा असणारा पर्व काळ आहे. भगवान दत्तात्रयानं जगाच्या कल्याणाकरता उद्धाराकरता अवतार घेतलेला आहे. माऊलीनं चांगलं कार्य केलं म्हणून दत्त जयंतीचा पर्व काळ त्यांनी साधला. विठ्ठल या मृत्यूलोकात आल्यानंतर, आयुष्य संपल्यानंतर आपल्याला हा मृत्यूलोक सोडायचा आहे. पण जाताना माणसानं कसं जावं? महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, काय माग उरावं? उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाच्या दोन कीर्ती माग राहतात. एक कीर्ती आहे निषिद्ध आणि एक कीर्ती आहे विहित. जरा सोप्या भाषेत, जीवन जगत असताना आल्यानंतर फक्त वाईटच कार्य केलं तर माग सुद्धा कीर्ती राहते, पण कोणती? वाईट. आणि जीवन जगत असताना चांगलं कार्य केलं तर माग कीर्ती राहते, कोणती? चांगली. मग आपल्याला वाईट कीर्ती ठेवून जायचं, आपला चांगली कीर्ती ठेवून जायचं, हे आपण आपलं काय करायचंय? बरोबर आहे का नाही? ठरवायचं आहे. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना आमचे पूज्य बाबा सांगत असतात, असं जागावं. मारुती बाबा, सकाळची वेळ आहे, देवाला आपण देवाची पूजा केली. पूजा केल्यानंतर देवाचं सगळं काही आपण आटोपलं आणि आटोपल्यानंतर आपण काय करतो? देवाला अगरबत्ती लावतो. मग अगरबत्ती काय करते वैभव महाराज? अगरबत्ती स्वतः जळते आणि इतरांना काय करते? इतरांना काय करते? सुगंधित करते. तसं आमचे बाबा सांगत असतात, भगवान परमात्म्याने हा देह दिला, भगवान परमात्म्याने आपल्याला आयुष्य दिलं, आपणही जळावं पण एकमेकावर नाही. आपणही जळावं. कशा करता? भगवान परमात्म्यानं देह दिला, भगवान परमात्म्याने आयुष्य दिलं, कशा करता आपण जळावं? तर आयुष्य दिल्यानंतर, इथं आल्यानंतर आपण देवाची सेवा करण्याकरता जळावं, आपण साधू संतांची सेवा करण्याकरता जळावं, आपण परोपकाराकरता जळावं, आपण भक्ती करण्याकरता जळावं, आपण भुकेलेला अन्न देण्याकरता, तहानलेला पाणी देण्याकरता, दीनदुःखिताची मदत करण्याकरता, तीर्थयात्रा करण्याकरता आपण जर जळालो तर आपला सुद्धा सुगंध येईल. त्या अगरबत्तीप्रमाणे ती स्वतः जळते आणि इतरांना सुगंधित करते. तसं आपण या कार्याकरता जळालो की आपण गेल्यानंतर आपल्या कार्याचा सुद्धा काय राहील? सुगंध राहील. गुरुवर्य बहिशी बाबा कशा करता जळाले? गुरुवर्य श्री समर्थ सद्गुरु किशनगिरीजी बाबा, असे अनेक संत मंडळे, रामकृष्ण महाराज कशा करता जळाले? तर भक्ती करता, नवे नवे जगाला वाट दाखवण्याकरता ते जळाले. मार्ग दावून गेले आधी दया वा वा. मार्ग दावून गेले आधी दया संत दया
गुंताए ते गाई, नपडे गुंताए ते गाई, नपडे गुंताए ते अगदी समर्पक प्रमाण आहे. मार्ग दावूनी गेले आधी, आधी मार्ग दावूनी गेले, दावूनी मार्ग आधी गेले. कसंही घ्या, करता कर्म क्रिया. मार्ग दावूनी गेले आधी, आधी मार्ग दावूनी गेले, गेले मार्ग दावूनी आधी, मार्ग दावूनी गेले आधी. दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संत मंडळी जळाले कशा करता, तर जगाला वाट दाखवण्याकरता. काही म्हणले आम्ही जळतो ना, म्हणले कशा करता, इतरांची वाट लावण्याकरता. वाट लावणं वेगळं आणि वाट दाखवणं वेगळं. म्हणजे वाट दाखवणाऱ्याची कीर्ती माग राहत असते, वाट लावणाऱ्याची कीर्ती माग राहत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपण समाजाला वाट दाखवण्याचं कार्य करावं. आणि या संतांनी वाट दाखवण्याचं कार्य केलं. महाराज सांगतात की वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. जे वाट दाखवतात त्यांच्या पुण्याला पारावार राहत नाही. समाजाला आपण वाट दाखवण्याचं काम करावं. वाट दाखवली की कीर्ती माग राहते, आणि वाट लावली की कीर्ती माग राहते, पण कोणती, वाईट कीर्ती माग राहते. आमचे पूज्य बाबा सांगत असतात की जीवन जगत असताना या भौतिक जगतातला विचार करा. आपण भौतिक जगतातला विचार करा. सांगा, सगळ्यांच्या किमती वाढल्या. तेलाची किंमत वाढली, शेंगदाण्याची किंमत वाढली, नवे नवे जेवढे जेवढे भौतिक पदार्थ आहे सगळ्यांच्या किंमत वाढल्या. पण सांगा, सांगा, आग पेटीची किंमत वाढली का? आग पेटी म्हणजे काडीची पेटीची किंमत वाढली का? मग एक जणांनी विचारलं, का हो सगळ्यांच्या किमती वाढल्या आणि आग पेटीची किंमत का वाढली नाही? तर त्यांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे, आग लावणाऱ्याची कधी किंमत वाढत नसते. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना या मृत्यू लोकात आल्यानंतर आपण काय कार्य करायचंय हे आपण आपलं काय करायचंय ठरवायचं आहे. म्हणून बाबा सांगत असतात, एका वनाला आग लागली आणि आग लागल्यानंतर सर्व मंडळी सगळे पाहत होते, आग लागलेले, डोम मुसळलेला आहे. पण त्या वनात राहणारी कृतज्ञता धरून एक चिमणी होती की टिटोवी चाचूवरी. ज्ञानोबा सांगतात, माप स्वे सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्तेत. एक पक्षी म्हणजे टिटवी राहत होती, तिनं विचार केला आग लागलेली आहे. मग तिनं काय केलं, आपल्या चोचेमध्ये पाणी घेतलं आणि आग विझवायचा प्रयत्न केला. समुद्रात जायचं, आपल्या चोचेत पाणी घ्यायचं आणि आग विझवायची. सगळेजण तिला हसायला लागले. अगं, एवढा मोठा आगीचा डोम उसळलेला आहे आणि तुझ्या चोचीनं चोचभर पाण्यानं त्या आगीला काय होईल? पण त्या टिटवीनं दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. जेव्हा हे वन जळालं, जेव्हा हे वन जळालं, जळालं वन, पण या वनाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना, या वनाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा आग लावणाऱ्यामध्ये माझी किंमत राहणार नाही, किंवा आग लावणाऱ्यामध्ये माझं नाव राहणार नाही, आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव राहील. याला म्हणतात जीवन जगणं. विठ्ठल विठ्ठल. आपण जीवन जगायचंय की आपली कीर्ती कार्य मागं ठेवून जायचंय. म्हणून महाराज सांगतात की आपल्या सर्वांना जायचं. किती गेले? आजा मेला पंजा गेला, बाप मसना गेला. आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, तोही तैसा झाला, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, वय आले मोठे.
उठा उठा जागा पाठी भय आले मोठे भय आले मोठे आजा मेला पंजा गेला बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू भगचंद महाराज सांगणारा सुद्धा तू इथायचा जा ज्याला सांगायचे त्याला सुद्धा जायचं आहे म्हणून जीवन जगत असताना आतापर्यंत अनेक गेले त्याच्या पाठीमागे आपल्याला जायचे म्हणून तुकोबऱ्या सांगतात या मृत्यू लोकात आल्यानंतर जीवन जगत असताना संसाराचं स्वरूप काय आहे आणि भगवंताचं स्वरूप काय आहे याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या मनाला आणि जगाला सांगतो की हा संसार कसा आहे आणि परमार्थ कसा आहे किंवा भगवंत कसा आहे याचा विचार मी तुम्हाला या मर्यादित वेळेमध्ये महाराज सांगतात की सांगतो. एका पारड्यात या संसार ठेवा आणि दुसरा पारड्यात परमार्थ ठेवा किंवा भगवंत ठेवा. एका पारड्यात आपण संसार ठेवला आणि एका पारड्यात भगवंत ठेवला. दोन्ही पारडे आपल्याला काय करायचे बरोबर घेऊन जायचे. संसार सोडा असं कोणत्याही संतांनी आपल्याला सांगितलेलं नाही. जन्मताच ज्यांना स्त्रीचा संबंध होता जन्मतेनी प्रसंगी श्री देह शिवने अंगे तेतोनी जन्मागवे सोवळे की जे. जन्मताच ज्यांना स्त्रीचा संबंध होता ते फक्त ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी सांगितलं की तुम्ही संसार सोडू नका. संसार करता करताच परमार्थ करा. असोनी संसारी जीवे वेग करी. किंवा महाराज सांगतात की कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कर्म सोडा असं कोणी सांगितलेलं नाही. कारण की ज्ञानोबराय सांगतात ज्यांनी ज्यांनी कर्म सोडलं आणि कर्मापासून लांब गेले त्यांना ज्ञानोबराय सांगतात ते गावंढळ आहेत. अशी ज्ञानोबरायांची ओवी. ज्ञानोबराय सांगतात परिसपा सव्य साची
मूर्तीला होनी देहाची खंती करती कर्माची ते काढ वा गावंडे गा. ज्ञानोबा सांगतात की हे सव्यसाची म्हणजे अर्जुनाला दिलेले एक नाव आहे, सव्यसाची. भगवान परमात्मा किंवा संत मंडळी सांगतात की कर्म सोडू नका. उलट तुकोबारा सांगतात आम्ही काय करतो, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारी, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारी. आमच्या वाट्याला आलेलं कर्म हे आम्ही काय करतोय, चांगल्या पद्धतीनं करतो. आणि चांगल्या पद्धतीनं करून आम्ही देवाचं काय करतो, भजन करतो, नामचिंतन करतो, देवाची सेवा करतो, असं संतांनी आपला सांगितलेलं आहे. ज्यांच्या सहवासात आपण जीवन जगलो. जुन्या काळची मंडळी सांगतात, गुरुवारी वैशी महाराज, एखादा टाळकरी जर एकादशी सोडून जर तिथं दिसला दर्शनाला, एकादशी सोडून जर तिथं दिसला तर बाबा विचारायचे काय काम, ते म्हणले सहज आलो दर्शनाला. ते सहज यायचं नाही, सहज अजिबात यायचं नाही. बाबा सांगायचे, जुनी मंडळी सांगतात आम्हाला, बरोबर आहे का नाही, सहज यायचं नाही. आज एकादशी का, काही पर्व काळ आहे का, गोकुळाष्टमी का, काही पर्व काळ आहे का, मग सहज कशाला आले. 29 दिवस काय करायचं, आपल्या शेतात काम करायचं आणि एकादशीला फक्त इथे यायचं. ही गुरुवारी बाबांची दिलेली पहिल्यापासून शिकवण आहे. संतांनी तेच सांगितलं. आणि संत मंडळी पुढे जी संदेश देतात आपल्याला, त्यांनी सुद्धा आपला काय सांगितलं, हेच करा. म्हणजे कर्म करता करताच देवाचं भजन करा. आसोनी संसाराची भागणे किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामातच आपल्याला काय करायचंय, रामाचं चिंतन करायचं. काही मंडळी कामा करता रामाला सोडून देतात आणि काही रामा करता कामाला सोडून देतात. इथं आल्यानंतर काही मंडळी फक्त कामच करत राहतात. त्यांचं सूत्रच असतं कर मर कर, कर मर कर, कर मर कर, एवढंच करत राहतात. आमचे बाबा सांगत असतात. आणि काही मंडळी रामच करत राहतात, रामाचंच भजन करत राहतात, कामाकडे लक्ष सुद्धा देत नाही. मग संतांनी काय सांगितलं, रामा करता कामालाही सोडू नका आणि कामा करता रामालाही सोडू नका, मध्य साधा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामातच आपण काय केलं पाहिजे, रामाचं चिंतन केलं पाहिजे. संत सावता महाराजांनी आपला संदेश दिला, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता महाराजांनी संदेश दिला, कांदा मुळा भाजी. नवे नवे गोरोबा काका, चोखोबराय, नवे नवे संत रोहिदास महाराज, या सगळ्यांनी संदेश दिला, कर्म करा. आणि कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. म्हणजे कामातच आपण काय करायचे, रामाचं चिंतन करायचं. आणि जुन्या काळची मंडळी सांगतात, बंशी बाबाचं वाक्य, ज्याचा संसार चांगला त्याचा परमार्थ सुद्धा चांगला. विठ्ठल बाबा सांगायचे, जसा संसार आपण आयटीत करतो,
तसा परमार्थ सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, आयटीतच करायचं. संसारात जसं आपल्याला अनुकूल लागतं तसं परमार्थ सुद्धा अनुकूल. नाही तर काही मंडळी म्हणत असतात घ्या दखून, त्याला काय होतं, सप्ताहाला म्हणले पुडी चांगली लागल, काही मासतात घ्या दखून, कणिक लागल त्याला घ्या दखून, पत्रिका छापाव्या लागतील, लाईट माल टाकावं लागतील, सिस्टीम चांगलं घ्यावं दखून एवढ्या वर्ष. काही चांगलं सतरंजी लागेल उभा राहायला, नवे नवे टाळ चांगले लागतील, हे सगळं ते म्हणजे घ्या दखून. आता काय होतं, त्याच्या मुलीचं लग्न निघालं, नवरदेव उभा राहे नका, ते म्हणले एवढं एवढं दिल्याशिवाय उभा राहायचं. वारकरी मंडळी तिथं होते कारले पटेल, ते म्हणजे घ्या दखून. आता काय होतं त्या, तसं संसारात आयटीत लागतं तसं परमार्थ सुद्धा आयटीतच केला पाहिजे. नाही तर काहींना दखून घ्यायची सवय, दखून चालत नाही. तसा संसार चांगला तसा परमार्थ सुद्धा चांगला, बैशी भावाचा हा संदेश आहे. म्हणून संसार आपला सोडायचं कोणी सांगितलं नाही, पण संसाराचं स्वरूप संतांनी सांगितलेलं आहे. संसार आपला करायचा, पण संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे कधी मधी. नाही भजन करावे वेळोवेळा. चुकतं माझं जरा कधी कधी. संसारी असावे, आसोनी नसावे. संसारात माणसाने राहावं, पण संसारापासून अलिप्त असावं, आणि संसारातून अलिप्त राहून काय करावं, भगवंताचं भजन करावं. तो संसार फलकट जरी असला तर तो असणारा फलकट संसार, त्या संसाराला सुगंध येतो. कशामुळं, देवाचं नामचिंतन केल्यामुळं. विठ्ठल विठ्ठल. संसार करायचा, पण संसारापासून अलिप्त राहायचं. आपल्या वाट्याला हे कर्म आलेलं आहे, कर्म करता करता देवाचं आपला काय करायचंय, भजन करायचं आहे. आपण अलिप्त राहायचं. कशाप्रमाणे, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, आदित्य कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. उदाहरण त्यांनी दिलं, कमळ पाण्यातच राहतं, पाण्यापासून काय असतं, वेगळं असतं. तसं संसार आपण करावा, संसारात राहावं, पण संसारापासून काय असावं, अलिप्त असावं. कुठल्याही गोष्टीला लिप्त होऊ नये. समर्पक प्रमाण. नाथबाबांनी दृष्टांत दिलेला आहे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. सकाळची वेळ आहे, दारात एखाद्या मालकानं दाणे टाकले, दाणे टाकल्यानंतर पक्षी खाली उतरल्यानंतर त्यांनी दाणे सेवन केले, त्यांचं पोट भरलं. मग पोट भरल्यानंतर मग सांगा, ते पक्षी म्हणतात का घर माझं आहे, ते पक्षी म्हणतात का अंगण माझं आहे, ते पक्षी म्हणतात का ज्याने दाणे टाकले तो मालक माझा आहे. मला वाटतं पक्षाला कळतंय घरही माझं नाही, अंगणही माझं नाही. ज्यानं आम्हाला दाणे टाकले तो मालकही माझा नाही. मला वाटतं पक्षाला कळतंय घरही माझं नाही, अंगणही माझं नाही. मला वाटतं पक्षाला कळतंय घरही माझं नाही. समजणे वाले को इशारा काफी होता.
जीवन जगत असताना पक्षी एकदा पोट भरलं की उडून जातात, तसं जीवन जगत असताना नाथ महाराजांनी सांगितलंय कर्म करायचं, करता करता हे कर्म देव आपल्याकडून करून घेतो आणि हे सगळं आपला सोडून जायचं. ही भावना मनात जर असेल तर आज आपला फलकट असणारा संसार त्याला सुद्धा सुगंध प्राप्त होईल. पण कधी? हे आम्ही करत नाही, देव करून घेतो. ही भावना ज्यांची आहे ती आजच काय झाले, मुक्त झाले आणि त्यांचा संसाराला सुगंध आला. विठ्ठल विठ्ठल. घर सोडणं आता आपल्याला शक्य नाही, संसार सोडणं आपल्याला शक्य नाही. सोडणं शक्य आहे का? विनोदानी माणसं म्हणतात की संसारातून मरायला सुद्धा आम्हाला वेळ नाही म्हणतात विनोदानी माणसं. पण संपल्यानंतर कोण राहणार आहे? विनोदानी माणसं म्हणतात की जीवन जगत असताना या मृत्यूलोकात आल्यानंतर संसार सोडता येणार नाही. एखाद्याने घर सोडलं, एखाद्यानं गाव सोडलं, एखाद्यानं तालुका सोडला, एखाद्यानं जिल्हा सोडला, एखाद्यानं महाराष्ट्र सोडला आणि वनात गेले. घनदाट अरण्य वनात गेले आणि एका गुहेत गेले. गुहेत गेल्यानंतर आता डोळे मिटले. डोळे मिटल्यानंतर हात जोडले आणि हात जोडल्यानंतर त्यांच्या ध्यानात घर सोडून कशाला गेले? देवाचं भजन करण्याकरता. आणि डोळे मिटल्यानंतर समोर आलं, वनी जाऊन या चिंतिसी वनिता. वनात गेले कशा करता? तर देवाचं भजन करण्याकरता. पण गुहेत गेले देवाचं भजन करण्याकरता. पण तिथं जाऊन भजन होईल हे सांगता येणार नाही. म्हणून संतांनी सांगितलंय की तुम्ही संसारातच राहा, संसार आपल्याला सोडता येणार नाही. का? अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई. वारंवार पायी सेविता. नाथ महाराज सांगतात, अनेक जन्मापासून या विषयाचे आणि या संसाराचे संस्कार आपल्यावर आहेत, त्यामुळं हा संसार आपला सुटणार नाही. मग काय करायचंय? संसारात राहायचं. एक पारड संसार आणि दुसरा पारड भगवंत, किंवा भगवान परमात्म्याचं नाव किंवा भगवान परमात्म्याचं नाव किंवा परमात्मा. मग काय फरक आहे दोन्ही मध्ये? तर संत संसाराचंही स्वरूप सांगतात आणि संत भगवंताचंही स्वरूप सांगतात. मग संत संसाराचं स्वरूप सांगतात. संसार कसा आहे? संसरती ती संसार, ज्याच्यामध्ये क्षणाक्षणाला बदल होत राहतो त्याला म्हणतात संसार. विठ्ठल विठ्ठल. संसाराचा आपण जर विचार केला, भौतिक पदार्थाचा, संसार म्हणजे भौतिक पदार्थ, याचा जर विचार केला तर संसारामध्ये क्षणाक्षणाला काय होत राहतो? बदल होत राहतो. के हरिजन. संसाराचं स्वरूप सांगतात. संसार बदलत राहतो, क्षणाक्षणाला त्याचा बदल होत राहतो, त्याला म्हणतात संसार. आता उदाहरण पहा, एखाद्या वस्तीवर आपण गेल्यानंतर वर्षानेच पुन्हा गेलो तर गेल्यानंतर कधी कधी ती वस्ती सापडत नाही. का हो, मागच्या वेळेस तुम्ही आले होते, ही वस्ती तुम्हाला का सापडली? ते म्हणले, का हो, इथे एक झाड होतं ना मोठं चिंचेचं, ते म्हणले झाड ते तोडून टाकलं. घरी गेल्यानंतर इथं गाडी नव्हती, इथं बांगला नव्हता, शेड नव्हतं, पेवर ब्लॉक नव्हते, हे सगळं बदल झाला. म्हणजे संसारामध्ये क्षणाक्षणाला काय होत राहतो? बदल होत राहतो.
ज्यांचा आज संसार खाली आहे तो कधी कधी वर जातो आणि कधी कधी वर गेलेला सुद्धा काय येतो, खाली येते. खाली येतो. कारण की संसाराचं स्वरूपच असं सांगितलेलं आहे का त्याच्यामध्ये क्षणाक्षणाला बदल होत राहतो. त्याला म्हणतात संसार. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये क्षणाक्षणाला बदल होत राहतो त्याला संसार म्हणतात. पण भगवान परमात्म्याचा विचार जर केला, दुसरं पारड, येथे सार भगवंत. भगवान परमात्म्यामध्ये बदल होत नाही. भगवान परमात्मा कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. तुमचा आमचा संसार काल होता तर आज राहील सांगता येणार नाही, आणि आज आहे तर उद्या राहील सांगता येत नाही. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, विठ्ठलची विठ्ठल. दोन पारडेत, एक संसाराचं पारड आणि एक भगवंताचं पारड. संसाराचं स्वरूप क्षणाक्षणाला बदलत राहतं, पण परमार्थाचं किंवा भगवंताचं स्वरूप पाहिलं तर संत सांगतात भगवान परमात्मा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. किंवा कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने गेरा. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, वही ने घेरा. जिथं आपण पाय टाकू तिथं काय आहे, भगवंत आहे. म्हणजे भगवंत कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. तसं संसार काल होता तर आज नाही, आणि आज आहे तर उद्या नाही. असं असणार भगवंताचं संसार आणि परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे पहिला मुद्दा मी मांडला, संसारात काय आहे, क्षणाक्षणाला बदल आहे आणि देवात कधीही बदल नाही. दुसरा विकल्प सांगतो, संसाराचा जर विचार केला, जसं जसं आपलं वय वाढन तशी तशी आपली शक्ती काय होते, कमकुवत होते. आणि परमार्थाचा जर विचार केला, जसं जसं वय वाढन तशी आपली शक्ती काय होते, वाढत जाते. म्हणजे संसार आणि परमार्थ याचा जर विचार केला, दुसरा विकल्प मी सांगितला आहे, संसारात शक्ती कमी होते आणि परमार्थात शक्ती काय होते, वाढत जाते. तिसरा विकल्प सांगतो, ज्यातलं काहीच बरोबर येत नाही तो संसार आहे, आणि ज्यातलं काहीच वाया जात नाही तो परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्यातलं काहीच बरोबर येत नाही तो काय आहे, संसार आहे. का घडली एखादी घटना, एखाद्याने विचार केला, मी 7 कोटी रुपये कमवले, मी म्हणजे तो व्यक्ती सांगतो, मी नाही. 7 कोटी रुपये कमवलेले आहेत, मी जाताना माझ्या बरोबर घेऊन जाईल, मी माझी गाडी घेतलेली आहे, मी माझी भूमी घेतलेली आहे. म्हणजे ज्यातलं काहीच बरोबर येत नाही तो म्हणजे संसार आहे, आणि ज्यातलं काहीच वाया जात नाही तो म्हणजे काय, परमार्थ आहे. नवे नवे आणखी विकल्प सांगतो, संसारामध्ये प्रदर्शन आहे, संसारात प्रदर्शन आहे, पण परमार्थाचा विचार जर केला तर परमार्थात दर्शन आहे. आणखी सांगू का, प्रदर्शन हे उंच टाचा करून पाहावं लागतं आणि दर्शन हे वाकून घ्यावं लागतं. म्हणजे जीवन जगत असताना एका पारड्यात तुम्ही संसार ठेवा आणि एका पारड्यात जर परमार्थ ठेवला. माझा मुद्दा चाललाय, फलकट तो संसार येथे सार भगवंत. एका पारड्यात भगवंत आहे आणि एका पारड्यात संसार आहे. संसार क्षणाक्षणाला बदलतो, देव बदलत नाही. संसारातलं काही बरोबर येत नाही आणि परमार्थातलं काही वाया जात नाही. संसारामध्ये प्रदर्शन आहे तर परमार्थात काय आहे, दर्शन आहे. जीवन जगत असताना, या मृत्यूलोकात आल्यानंतर म्हणून जीवन जगत असताना संसार आणि परमार्थ हे 2 पारडे आहेत, आणि हे 2 पारडे आपला काय न्यायचे, बरोबर न्यायचे. महाराज सांगतात, संसार फलकट जरी असला
पण या फलकट संसाराला परमार्थाची जोड दिली का हा संसार सुद्धा काय होतो, सफल होतो. आजी संसार सुफल झाला गे माये. पण कशाने देखिएले पाय विठोबाचे, देखिएले पाय विठोबाचे. संसार सफल होतो, सफल झाला, सफल होईल कधी, विठोबाचे पाय पाहिले तर, विठोबाचं नामचिंतन केलं तर, विठोबाची भक्ती केली तर, साधू संतांची सेवा केली तर, परोपकार केला तर, भुकेलेलं अन्न दिलं तर, सप्तामध्ये अर्थदान केलं तर, सप्तामध्ये अन्नदान केलं तर, सप्तामध्ये धर्ममंडप स्वच्छ करण्याचं काम केलं तर फलकट असणारा संसार सुद्धा काय होतो, सुफल होतो. पण कधी संसाराला या परमार्थाची जोड असेल तरच संसार काय होतो, सफल होतो. म्हणजे संसार फलकट जरी असला, देवाला स्वीकारलं की आपला संसार सुद्धा काय होतो, साध्यापर्यंत जातो. विठ्ठल विठ्ठल. संसाराला सुगंध तेव्हा येतो जेव्हा परमार्थ आपण करत असतो. काही जणांचे मोठे संसार झाले. कोणाची यादी सांगता, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काय संसार होता रावणाचा, काय संसार होता. तुकोबरायांनी वर्णन केलंय काय संसार आहे. एवढा मोठा संसार कोणाचा होता, कोणाचा, रावणाचा. तुमच्या आमच्या संसाराचा विचार केला तर काय काय आपल्याकडं काय आहे सांगा. काहीच नाही संसार आपल्याकडं. पण रावणाचा संसार ऐका, 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. किती? 7 कोटी. 7 कोटी घरं रावणाची काय होती, सोन्याची होती. आणि मध्ये महाराजांनी शब्द वापरलाय, मध्ये कोणता, शुद्ध. मध्ये शब्द वापरलाय महाराजांचे शब्द म्हणजे तुकोनी घेतले मोती जायचे. कोणताही शब्द वापरायला ते तयार नाही. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शुद्ध आलं का अशुद्ध असतं. त्या काळी शुद्ध होतं, आता अशुद्ध आहे की मला माहित नाही. महाराष्ट्रामध्ये एक 70 लाखाचं मशीन भेटतं. त्याच्यात आपलं सोनं टाकलं का याच्यात किडाळ किती, दोष किती आणि सोनं किती हे कुठे आहे मला विचारू नका. म्हणजे शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कांचन म्हणजे सोनं. सोन्याची 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. मग आता ज्याच्या घरात घरं सोन्याची होती त्याच्या घरात काय लाकडी कपट असतील का सांगा. फर्निचरचा तर विषयच नाही. एवढी श्रीमंती. आणि 1,27,30,000 भावानं जर विचार केला, कॅल्क्युलेटर नाही बुद्धी सुद्धा बंद पडेल एवढी श्रीमंती. परिवाराचा जर विचार केला तर पत्न्या किती, 80,000. 80,000 मंडळ्या होत्या. ऐकून ठेवा, 80,000. आमचे पूज्य बाबा सांगत असतात, एका खोलीत एका तेलाच्या बाटलीचा जरी विचार केला, बाबांची भाषा आहे पूज्य बाबांची. विचार करा एवढा मोठा. नातू किती, नातू 1.25 लाख. 1.25 लाख किती नातू. एवढा मोठा त्यांचा परिवार. 7 कोटी घरं, नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या, सगळे देवबंदी खाण्यात. एवढा मोठा प्रपंच, एवढा मोठा प्रपंच, एवढा मोठा प्रपंच. पण सारखा देवाला विरोध केला. एवढा मोठा प्रपंच पण सारखा देवाला विरोध केला. एवढा मोठा प्रपंच सारखा देवाला विरोध केला. एवढा मोठा प्रपंच पण सारखा देवाला विरोध केला. एवढा मोठा प्रपंच. समजणे वाले को. एवढा मोठा प्रपंच होता पण सारखा देवाला काय केला, विरोध केला. नाव सुद्धा शिल्लक राहिले नाही. कारण की सांगा, आहे का एखाद्याचं नाव रावण. एवढा मोठा प्रपंच असताना नाव शिल्लक का राहिलं नाही, तर या संसाराला परमार्थाचा गंध नव्हता. म्हणून संसार काय झाला, दुःखरूप झाला. पण ज्यांनी संसार केले आणि संसार करता करता चांगल्या पद्धतीनं परमार्थ केला, ते ज्ञानोबा सांगतात, ते संत मंडळी सांगतात, आजी संसार सफल झाला गे माई, फलकट तो संसार येते सार भगवंत, मर्यादित वेळ माझी संपली, आईसे जागवितो मना सरीसे जना सहित. हा संसार कसा आहे आणि परमात्मा कसा आहे हे मी माझ्या मनाला सांगतो
आणि मनाला सांगता सांगता जगाला सांगतो अवघे निरसोनी काम घ्यावे विठोबाचे नाम. आणि इथं आल्यानंतर देवा विना जो क्षीण आपण करून घेतलेला आहे तो सगळा मिथ्या आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने देवा विना, 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 केलाशीनो तो नित्या, केलाशीनो तो नित्या, नित्या ऐसे सगळो ऐसे सगळो ऐसे सगळो ऐसे सगळो केलाशीनो तो नित्या, केलाशीनो तो नित्या, ऐसे सगळो
सरिसे जना सहित सरसी जना सहित अशा वडले म्हणा असे जागवी तू म्हणा असे जागवी तू म्हणा असे जागवी तू म्हणा तुका म्हणे देवा विना केला शिन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. तुकोबराय सांगतात देवा विना जो वाढवलेला भौतिक प्रपंच आहे तो सगळा मिथ्या आहे, तो सगळा खोटा आहे. पण संसार करता करता देवाचं भजन करा, संसार करता करता देवाचं नामचिंतन करा, म्हणजे आपला संसार काय होईल, सुखाचा होईल. म्हणजे एका पारड्यात संसार आहे आणि एका पारड्यात भगवंत आहे. भगवंताचं स्वरूप काय आणि संसाराचं काय आहे. जरी संसार फलकट असला तर त्या संसाराला सुगंध आणण्याचं काम परमार्थ करत असतो. माझ्या सहित आपल्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण घडावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि चांगल्या पद्धतीनं ज्या माऊली जीवन जगल्या, कैलासवासी गंगा भागीरथी दगडाबाई कोंडीराम पाटील कडू यांनी सुद्धा चांगलं जीवन जगल्या, परमार्थ केला, नामचिंतन केलं, भक्ती केली, परिवाराला संदेश दिला. त्यांचे मुलं मुली सुना नातवंड संपूर्ण परिवार चांगल्या पद्धतीनं त्यांची सेवा केली. आयुष्य संपलं, माऊली गेल्या. दत्त जयंतीचा पर्वकाळ त्यांनी साधला. पर्वकाळ कोणालाही साधता येत नाही, पण या माऊलीनं पर्वकाळ साधला दत्त जयंतीचा. आणि दत्त जयंतीचा पर्वकाळ साधल्यामुळं देवाची प्राप्ती झाली त्यांना, यात किंचितही शंका राहिलेली नाही. म्हणून असा संपूर्ण कडू परिवार, आमचा माळे चिंचोरा गावातील सर्व सपकाळ परिवार चांगल्या पद्धतीनं जीवन जगणारे परिवार आहेत. सांगावा संदेश मिळाला. सर्व माळी चिंचोरा ग्रामस्थ भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, कुट्टी गावातील सर्व ग्रामस्थ वारकरी मंडळी, धनगरवाडी तसेच गोमळवाडी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आले. सर्वांनी या ठिकाणी सेवा दिली. ज्यांची सुंदर शिष्टिमा आहे त्यांना धन्यवाद. सर्व मातृपितृवर्ग आपण आहात, आपतेष्ट मंडळी आपण आहात, सर्वांच्या चरणी नतमस्तक. आमचे असणारे तुकारामजी पाटील शेंडे हे या ठिकाणी उपस्थित झाले. गावातील पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील मंडळी, आमचा वारकरी परिवार सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.